नमस्कार. रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. अंगणवाडी कर्मचारी संपावर असल्यामुळे सारेच प्रश्न अनुत्तरित, आयुक्तांनी केली चिंता. काय आहे सविस्तर बातमी पाहूया. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. अंगणवाड्यात संपामुळे पोषण आहाराचा बोजवारा, कुपोषित बालकांच्या प्रकृतीचे काय? छत्रपती संभाजीनगर अंगणवाडी कर्मचारी संपावर असल्यामुळे मागील 13 दिवसापासून गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुली बालकांचे लसीकरण तसेच पोषण आहार वाटपाचा बोजवारा उडाला आहे. दुसरीकडे बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार वितरित केल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र किती बालकापर्यंत पोषण आहार पोहोचतो? सुमारे 6,500 कुपोषित बालकांच्या प्रकृतीवर देखरेख कोणाची? हे सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत. जिल्ह्यात 3,000च्या जवळपास अंगणवाड्या असून तिथे 2,500 अंगणवाडी सेविका, 775 मिनी अंगणवाडी सेविका आणि 2,500 मदतनीस कार्यरत आहेत. या साऱ्या जणी आपल्या विविध मागण्यासाठी 4 डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. आज 16 डिसेंबर रोजी संपाचा 13वा दिवस आहे. तेव्हापासून अंगणवाड्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. जिल्ह्यातून 0 ते 6 वर्षे या वयोगटातील सुमारे 2.5 लाख बालके आहेत. यापैकी 6,650 बालके कुपोषित आढळली आहेत. त्यांच्या संदर्भित आरोग्य सेवा, त्यांच्या प्रकृतीची होणारी सुधारणा यासाठी नियमित वजन, उंची व अन्य बाबीच्या नोंदी घेणे, इतर बालकांना नियमित पोषण आहाराचा पुरवठा करणे, त्यांचे लसीकरण, शालेय पूर्व शिक्षण, गर्भवतीची तपासणी, कुपोषण निर्मूलन कार्यक्रम आदी कार्यक्रम थांबले असून पोषण ट्रॅकवर त्यांच्या नोंदी प्रतिक्रिया ठप्प आहे. आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. अंगणवाडी कर्मचारी संपावर गेल्यामुळे बालक, गरोदर माता, स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित असून ही बाब चिंतेची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्षातील 300 दिवस पोषण आहाराचा पुरवठा करणे बंधनकारक आहे. त्या संदर्भात जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी पर्यायी उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना नो वर्क नो पेमेंट या तत्वानुसार मानधन अदा न करण्याचेही सूचित केले आहे.